लक्ष द्या आता इकडे. तर पहिला जो टॉपिक जो आपण सुरू करण्याचं ठरवला हा आहे अॅनिमल हजबंड्री. तर हा सुरू करण्यामागे उद्दिष्ट काय आहे, तर अॅनिमल हजबंड्री मधून सर्वात जास्त जर तुम्ही लास्टचे 3 ते 4 वर्षाचा जर पेपर बघितला तर त्याच्यामध्ये सर्वात जास्त क्वेश्चन आलेले आहेत अॅनिमल हजबंड्री. मग अॅनिमल हजबंड्री वरूनच जास्त क्वेश्चन का, जसं आता काऊ आहे, बफेलो आहे किंवा शेतीशी रिलेटेड जेही काही अॅनिमल्स आहेत किंवा शेतीशी रिलेटेड असणारे अलाइड सब्जेक्ट यांना जास्त गव्हर्नमेंट प्रमोट करताना दिसत आहे. तुम्ही जर एमसीआरचा पेपर पाहिला, एमसीआरच्या पेपरमध्ये पण आधी अलाइड सब्जेक्ट वरून क्वेश्चन नव्हते. जे आपलं बेसिक जनरल ऍग्रिकल्चर आहे याच्यामधून क्वेश्चन येत होते. पण मागच्या 3-4 वर्षाचा जर एएफओचा पेपर घ्या, तुम्ही नाबार्डचा पेपर घ्या, आरआरबी एसओचा पेपर घ्या, या पेपरमध्ये जर तुम्ही पाहिलं तर तुम्हाला क्वेश्चन अलाइड सब्जेक्ट मधून विचारलेले दिसतात. मग आता अलाइड सब्जेक्ट कोणकोणते, तो जो युट्यूबवर व्हिडिओ टाकला मी त्याच्यामध्ये दाखवलो तुम्हाला. पाहिला का सर्वांनी? खरंच पाहिला का? त्याच्यामध्ये मी बोललो आहे डायनॅमिक पार्ट बद्दल, अलाइड पार्ट बद्दल आणि बाकी जनरलच्या पार्ट बद्दल. तर त्याच्यामध्ये जर तुम्ही एएफओचा पेपर पाहिला तर त्याच्यामध्ये जवळपास तुम्हाला 25% जे क्वेश्चन आहेत हे या अॅनिमल हजबंड्री मधून दिसतील, जवळपास 14 ते 15 क्वेश्चन. मग 14 ते 15 क्वेश्चन झाले हे. दुसरं आपण पाहिलं, दुसरा एक सब्जेक्ट आहे ॲग्रोनॉमी. तर ॲग्रोनॉमी वरून काही क्वेश्चन, ॲग्रोनॉमी. दुसरा आहे हॉर्टी, एएसडीएफ आणि सॉइल सायन्स. तर हे जे क्वेश्चन आहेत याच्यामधून जवळपास तुमचे 25 ते 30 क्वेश्चन कव्हर होतात. पण हे 25 ते 30 क्वेश्चन आपले बरोबर येतील का पेपरमध्ये? तर त्याच्यासाठी या 4 सब्जेक्टचा आपला अभ्यास कसा असला पाहिजे. आणि लास्ट 2 वर्षाचा कट ऑफ जर तुम्ही पाहिला एएफओच्या मेन्सचा तर तो कट ऑफ होता जवळपास 27च्या आसपास होता. मग आता हे सर मग 4 सब्जेक्ट केले, याच्यामधून 25-30 क्वेश्चन जर केले, पण या 4च्या 4 सब्जेक्ट मधला तुमचा एकही क्वेश्चन चुकायला पाहिजे नाही. जसं आता सीसीआयचा पेपर झाला, सीसीआयच्या पेपरमध्ये पण मी तुम्हाला सांगितलं होतं की जेवढे सब्जेक्ट आहेत 40 वरून क्वेश्चन नव्हते. जेवढे मी सब्जेक्ट सांगितले होते आणि जे बेसिक बुक आपण वाचतो इसेन्शियल ऑफ ऍग्रिकल्चर त्याच्या बाहेर क्वेश्चन नव्हता. 60 क्वेश्चन त्याच्यामधून होते. पण तरी आपले येत का बरं नाही? आणि तुम्ही इथंच नाही, तुम्ही कुठल्याही क्लासवर जा, ऑल इंडियामध्ये कुठेही फिरा, तुम्हाला मटेरियल सगळीकडून भरपूर भेटून जाईल, सगळे सब्जेक्ट भेटून जाईल. पण प्रॉब्लेम हा आहे की आपण करत नाही. आणि एकच त्याच्यासाठी ऑप्शन आहे, त्याच्यासाठी एकच ऑप्शन आहे की मॅक्झिमम रिव्हिजन. दुसरा तुमच्याजवळ काहीच ऑप्शन नाही आहे. तुम्ही जे वाचाल हे सगळ्याच विद्यार्थ्यांनी वाचलेलं राहील. एक्झाम मध्ये 60 पैकी 50 ते 55 क्वेश्चन हे तुमच्या डोळ्याखालून गेलेलं राहतील, तुम्ही वाचलेलं राहील आणि तुम्ही त्याचा अभ्यासही केलेला राहील की अरे यार मी हे तर पाठ केलं होतं चांगलं पण तरी आता जमत नाहीये. आणि ते वेळेवर होईल तुमच्या कन्फ्युजनमुळे. कन्फ्युजन आणि एक्झाम मध्ये असणारे 5 ऑप्शन आणि याच्यामध्ये तुम्ही जेवढे अटेम्प्ट कराल त्याच्यामध्ये मग काही आपले क्वेश्चन निगेटिव्ह होतात. काही क्वेश्चन जर समजा एखाद्या वेळेने 60 पैकी 50-55 व्यवस्थित करून आला, पण त्याच्यामध्ये तुम्हाला ऍक्च्युअल एक्झामची जे 45 मिनिट राहतात ना, या 45 मिनिटांमध्ये तुम्हाला तिथं व्यवस्थित हँडल करावं लागणार आहे की या 45 मध्ये माझी अॅक्युरेसी किती पर्सेंटेज आहे. जर अॅक्युरेसी आपली व्यवस्थित नाही आहे, 45 पैकी सर मी 50 ते 55 अटेम्प्ट मारतो, पण त्याच्यामध्ये सगळ्याच क्वेश्चन मध्ये जर अशी दुविधा असली की कन्फर्म मला त्याच्यामधले जमत नाही तर येऊन जासाल निगेटिव्ह. असे विद्यार्थी आहेत खूप सारे की ज्यांचं ऍग्रिकल्चर बाहेर तुम्ही विचारलं तर पूर्ण तोंडपाठ राहते, एकदम रट्टा, पण तिथं कन्सेप्च्युअल क्वेश्चन हँडल करता येत नाही. असे विद्यार्थी आहेत ज्यांचे कन्सेप्ट खूप चांगले असतात, ते कन्सेप्च्युअल क्वेश्चन तिथं व्यवस्थित सॉल्व्ह करतात, पण जे फॅक्च्युअल फॅक्ट्स आहेत तसे आहेत. जसे आता तसा व्यक्ती मी आहे, मला कन्सेप्च्युअल कसाही क्वेश्चन आला तर तो माझा व्यवस्थित येऊन जाते. पण मला जर म्हटलं की पेनिसिलिन कधी डिस्कव्हर झालं तर इयर जमणार नाही. मग हे काही फॅक्ट्स राहतात ऍग्रिकल्चर मध्ये ज्याच्यामध्ये तुम्हाला फॅक्ट साठी तुमचं पाठांतरही चांगलं असणं गरजेचं आहे आणि कन्सेप्ट साठी तुम्ही तो कन्सेप्ट चांगल्या प्रकारे समजून घेतणे गरजेचं आहे. पण दोन्ही गोष्टी आपल्या व्यवस्थित जमल्या पाहिजे. नाही सर फक्त पाठच करतो पण मग मागच्या वर्षी सारखे काही कन्सेप्च्युअल क्वेश्चन, जसं सकाळी मी टिलर बद्दल बोललो, आपल्याला माहित राहते राईसच्या व्हीट मध्ये टिलर्स वगैरे काय आहे, टिलरिंग स्टेज कधी सुरू होते, हे सगळं राहते की टिलरिंग स्टेज कशाशी रिलेटेड आहे. पण हे विचारते की टिलर म्हणजे काय, टिलरची डेफिनेशन तिथं देऊन देते. आपल्याला माहित राहते जर तुम्हाला विचारलं
आपल्याला माहित राहते की गाय आहे, बफेलो आहे, हे दूध देतात, या दुधामध्ये एवढ्या टक्के फॅट आहे, दुधाचं असं असं मेजर केलं जाते लॅक्टोमीटर. पण एखाद्या वेळेस हे विचारते की मिल्क म्हणजे काय. मग त्या मिल्कची डेफिनेशन आपल्याला समजली पाहिजे की अरे नाही यालाच मिल्क म्हणतात. एखाद्या वेळेस तुम्हाला डेफिनेशन देऊन देतील मिल्कची, तुम्हाला ते समजलं पाहिजे की ही डेफिनेशन मग कशाच्या तरी सिक्रेशनची आहे, मग हे मिल्क आहे, हे कोलोस्ट्रम आहे, हे युरिन आहे की काय आहे, हे एफ विचारते. मग याच्यासाठी तुमची रिडिंगही बारकाईनं असली पाहिजे आणि तुमचे कन्सेप्टही चांगले असले पाहिजे. आणि दुसरा एक गोष्ट झाला फॅक्टचा, ज्याच्यामध्ये तुमच्याजवळ भरपूर सारा न्यूमेरिकल डाटा आहे. हा डाटा कमी नाहीये. डाटा एक्झाम जेव्हा जवळ येईल तेव्हा तुमच्याकडे करंट डाटा पण भरपूर येणार आहे. त्याच्यामध्ये लाईफ स्टॉक सेन्ससचा वेगळा डाटा, फॉरेस्ट रिपोर्टचा वेगळा डाटा, इकॉनॉमिक रिपोर्टचा वेगळा डाटा, ऍग्रिकल्चर सेन्ससचा वेगळा डाटा, फूड ग्रेनचा वेगळा, हॉर्टिकल्चरचा वेगळा, एरिया वेगळा, प्रोडक्शन वेगळा, भरपूर सारा डाटा आहे. मग त्याच्यामधलंही कोणतं इम्पॉर्टंट आहे. मग विद्यार्थी काय करतात, त्याच्यामध्ये आता 60 क्वेश्चन आहेत, तर आता 60 पैकी 50 ते 55 क्वेश्चन जर तुम्ही पाहिले तर हे तुमच्या या जनरल ऍग्रिकल्चर मधले राहतात, जसं अलाइड प्लस तुमचे कॉलेजचे सब्जेक्ट. आणि मग वेळेवर आपण लक्ष कुठं देतो, आपण वेळेवर लक्ष देतो. हे 5 ते 10 क्वेश्चन आपल्याला भेटले पाहिजेत आणि फुल त्याच्या मागे लागतं. मग गव्हर्नमेंट स्कीम करू की करंट डाटा किती पाठ करून काय नाही. पण याच्या मागे एवढं लागण्यापेक्षा जे आपल्या हातात आहे ते पहिले कम्प्लीट करा. आणि या सर्वात याच्यासाठी सर्वात आधी तुमचं व्यवस्थित असलं पाहिजे बेसिक. हे बेसिक असं असलं पाहिजे की आता बेसिकचा जर एखादा क्वेश्चन आला, इझी क्वेश्चन आला, फॉर एक्झाम्पल ऍक्ट ऑफ पार्च्युरेशन इन काऊ, याला आपण काय म्हटलंय, याला सिंपल काल्विंग म्हटलं जाते. मग हे एखादा एमसीआरचा किंवा एखादा बेसिक अभ्यास करणारा जो स्टुडंट आहे तो इझिली मारून देईल. पण आपण खूप सारं वाचून ठेवलं, गव्हर्नमेंट स्कीमही वाचल्या, करंट डाटाही भरपूर केला, 20 काय 25 सब्जेक्ट वाचले, आणखी न्यूजपेपरही शोधले, सगळं जमा केलं, पण वेळेवर त्याच्यावर रिव्हिजन मारणं झाली नाही. आणि वेळेवर तिथं असंही होते की ऍक्ट ऑफ पार्च्युरेशन इन काऊ हे चांगल्या विद्यार्थ्यांचंही चुकते वेळेवर. आपण एक तर प्रेशराईज होतो, टाइम कमी पडते, किंवा आपले जर त्याच्या आधीचे प्रिव्हियस 3-4 क्वेश्चन जर नाही जमले तर त्याचं टेन्शन या क्वेश्चनवर आणि हाही क्वेश्चन इझीवाला चालला. मग हे सगळ्यांचे जर बेसिक क्वेश्चन व्यवस्थित येत आहे तर तिथं आपला तो पार्ट टफ असला पाहिजे, चांगला असला पाहिजे. आणि मग बाकी मग अशा वेळी याच्यामध्ये फाईट कुठे राहते, मग जे क्वेश्चन थोडेफार आउट ऑफ सिलेबस वाटतात, जे क्वेश्चन आपल्या डोळ्याखालून तुमच्या खालून नाही गेले तर बाकी विद्यार्थ्यांच्या पण डोळ्याखालून नाही जात. मग तिथं तुम्हाला तुमच्या सद्विवेक बुद्धीनुसार तुम्हाला तिथं अटेम्प्ट करायचे आहे. मग त्याच्यानुसार क्वेश्चन वाचून त्याचे ऑप्शन व्यवस्थित पाहून, काही एलिमिनेशन मेथडनं त्याच्यामधले काही 2 ते 3 एक एलिमिनेट करायचे, मग 50-50 मध्ये तुम्हाला व्यवस्थित खेळायचं. आणि मग तेव्हा आपले अटेम्प्ट कसा स्कोर येईल हे डिफाईन होईल. त्याच्यामध्ये मग 60 पैकी काही जणांनी 40 एक अटेम्प्ट जर तुम्हाला वाटत असेल की नाही माझे 40 अटेम्प्ट एकदम व्यवस्थित आहेत, चुकले तर 1-2 चुकतील, तर तिचा हात आवरताही आला पाहिजे. पण तुम्हाला जर असं वाटलं 45 एक बरोबर येत आहेत आणि मला कट ऑफ यावेळेस जास्त जाऊ शकते, पेपर इझी आला, तर मग माझे 5-10 जरी चुकले तरी मी 2-2.5 मार्क मायनस येऊन जाईल. म्हणजे मी 45 वरून 42-43 वर येऊन जाईल, तर मी 55 अटेम्प्ट मारून देतो. पण 55 पुढचे 10 अटेम्प्टही मारताना तुमचं काय असलं पाहिजे, 50-50 मध्ये कॅल्क्युलेशन असलं पाहिजे की तुमची लाईफलाईन फक्त तिथं 50-50 असली पाहिजे. तुम्ही जर दुसरी कोणती वापरायला गेले, फोना फ्रेंड वगैरे, ते जर पूर्ण चुकीचं असलं तर झालं, मग तुम्ही निगेटिव्ह येऊन बसला. तर ह्या गोष्टी लक्षात घेऊन अभ्यास करा. पाहायचं आता तर ऍनिमल हजबंड्री याच्यावरून मोस्टली सर्वात जास्त क्वेश्चन या पार्ट मधून दिसतात. जसा हा पण एक अलाइड सब्जेक्ट म्हणायला काही हरकत नाहीये, कारण शेतीशी रिलेटेड शेतकऱ्यांना सर्वात जास्त जे काही प्रोडक्शन होत आहे किंवा शेतकऱ्याचा जेव्हा शेतकरी रिस्क घेतो त्या रिस्क मधून त्याला बाहेर काढण्याची मदत कोण करते, लाईफस्टॉक. याच्यामधून त्याला मग मिल्क प्रोडक्शन आहे, बाकी याच्यापासून याचं शेणखत तयार होते, बाकी अॅनिमल्स पासून त्याला भरपूर प्रोडक्शन होते. जसे गोट फार्म आले, नंतर पिगरीला व्हॅल्यू वाढली, पोल्ट्रीला व्हॅल्यू वाढली. आपल्या आता देशामध्ये चिकन खाणाऱ्यांची संख्या किती आहे, मटन खाणाऱ्यांची संख्या किती आहे, आजकाल लोक जास्त प्रिफर करत आहेत. एग्स खाणाऱ्यांची संख्या किती आहे, मिल्कची संख्या किती आहे. मिल्क प्रोडक्शन मध्ये आपण 20 वर्ष झाले जवळपास आपण रँक 1 मेंटेन ठेवलेली आहे मिल्क कारण सर्वात जास्त म्हशी कुठे आहेत, आपल्या भारतात आहेत. तर मिल्क प्रोडक्शन मध्ये सर्वात जास्त फर्स्ट रँक आपण मेंटेन करून ठेवलेली आहे. कधीपासून, जवळपास 1995 पासून. ते कशामुळे झालं, व्हर्गीस कुरियन, फ्लड रिव्हॉल्युशन, बाकी सर्व तर आपण समोर पाहू. पण हे सगळं मग याच्यामुळे काय होत आहे की शेतीचा
तुम्ही एक्झामचा जर फ्लो पाहाल तर एक्झाम मध्ये तुम्हाला असं दिसेल की ज्या गोष्टीमुळे शेतकऱ्याचं इन्कम वाढत आहे, ज्या गोष्टीमुळे शेतकऱ्याचं इन्कम वाढायला पाहिजे ते जास्त प्रमोट केल्या जातं. तुम्हाला इकॉनॉमिक्स एक्सटेन्शन मधून जास्त क्वेश्चन दिसतील नाही. एमसीआरच्या वेळेस पण मी सांगितलं होतं की अलाइड सब्जेक्ट करा, पण तेव्हाही काही विद्यार्थ्यांनी असं केलं की आपल्याला असं त्यांना असं वाटत होतं की सर आता इकॉनॉमिक एक्सटेन्शन शिकवतच नाही तर आपली एमसीआर गेली का. काही जणांनी बॅच मधातून सोडून दिली तेव्हा, आणि अलाइड सब्जेक्ट मधूनच 20 ते 22 क्वेश्चन आले. फॉरेस्ट्रीवरून क्वेश्चन, फिशरीवरून क्वेश्चन होते ना, आणि काही क्वेश्चन असेही होते जे आपण इथं शिकलो त्याच्यामधूनच क्वेश्चन होते, ग्रुपवर जे टाकतो त्याच्यामधून क्वेश्चन होते. मग हे कशामुळे होते, अलाइड सेक्टर, हे अलाइड सब्जेक्ट जे आहेत हे खूप इम्पॉर्टंट आहेत. फॉरेस्ट्री झाला, फिशरी झाला, एपिकल्चर, सेरिकल्चर, कारण हे शेतकऱ्याचं, फार्मरचं इन्कम जे आहे हे डबलिंग करण्यासाठी जास्त मेजर रोल प्ले करतात. म्हणून याच्यामधून जास्त क्वेश्चन येतात. सोबत गव्हर्नमेंट स्कीप आहे त्या पण मी शिकवल्या होत्या शेवटी. तर या बॅच मध्ये आणखी पीपीटी बनवून आपण चांगल्या प्रकारे घेऊ. ठीक आहे. तर ऍनिमल हजबंड्रीची सुरुवात करताना सर्वात आधी आपल्याला त्याच्या काही बेसिक टर्मिनॉलॉजी माहित असल्या पाहिजे, सर्व डेफिनेशन माहित असल्या पाहिजे. क्वेश्चन जेव्हा फॉर्म होतो तेव्हा अशा याच्यामधूनच क्वेश्चन येऊन जातात. तुम्ही जर फॅक्च्युअल क्वेश्चन पाहिले तर लास्ट इयरचा क्वेश्चन जो आहे ना, हे क्वेश्चन जवळपास 25 ते 30 क्वेश्चन हे फॅक्ट होते, डायरेक्ट वन लाईन. आणि ते फॅक्ट आपल्या बेसिक बुक मधूनच होते ज्याच्यावर तुमची इझिली पासिंग निघते. पण सर आम्हाला पासिंग नाही पाहिजे, आम्हाला लीड पाहिजे. तर ते लीड घेण्यासाठी सर्वात मेजर रोल प्ले करते की तुमचा चांगल्या प्रकारचा स्टडी. आणि सब्जेक्ट हा थेरॉटिकल आहे, याच्यावर रिव्हिजन मारतच राहावं लागते. जो डाटा आहे तुम्हाला नोट बनवतच राहावं लागणार आहे. जिथं न्यूमरिकल डाटा आहे तो तुम्हाला पार्ट कंटिन्यू ठेवावाच लागणार आहे. आता सर्वात आधी पहा, त्याच्यामध्ये सर्वात आधी दिलेला आहे ब्रीड. आता ब्रीड म्हणजे काय, ब्रीड म्हणजे इट इज अ ग्रुप ऑफ एनिमल दॅट आर रिझल्ट ऑफ ब्रीडिंग अँड सिलेक्शन हॅव सर्टेन डिस्टिंग्विशेबल कॅरेक्टरिस्टिक. जसं आपण एखादे ब्रीड काय कोणाला म्हणू शकतो, ज्याच्यामध्ये काहीतरी स्पेसिफिक कॅरेक्टरिस्टिक आहेत. जसं आपल्याकडे ज्या मेजर काऊ यूज केल्या जातात हे साहिवाल आहे, गीर आहे. तर ह्या ज्या आहेत या काय आहेत, हाय मिल्क प्रोड्युसिंग काऊ आहेत. गीरची जर स्पेशालिटी पाहाल तुम्ही तर ड्रॉट रेजिस्टन्स आहे, सर्व एरियामध्ये सर्वाईव्ह होऊन जाते. मग हे काय झाली, एक स्पेसिफिक त्याच्यामध्ये काहीतरी स्पेशल कॅरेक्टरिस्टिक्स आहेत जे काही तिला काहीतरी एक वेगळं कॅरेक्टर तिचं बनवते. किंवा आपण पाहतो ना हाफ मून काऊ, त्याचे शेप आहेत, शिंग असे वेगवेगळे आहेत, दिसायला सुंदर आहे. गवळू काय पाहिले तर आपल्याकडे दिसायला एकदम सुंदर आहे. ते पाहिलं असेल ना तुम्ही श्रीकृष्णांच्या फोटोमध्ये जी दाखवतात ती गवळू गाऊ पूर्ण व्हाईट कलरची, त्याला आपण म्हणू शकतो एखादी ब्रीड. मग यांच्यापासून आपण काय करतो, मग एखादी जर समजा क्रॉसिंग केल्या गेली, आपल्याला काय करायचं आहे, जर आपल्याकडे एखादी जसं आपण गीर गाईचं आपण सपोज एक एक्झाम्पल घेऊ की गीर गाईचं मिल्क प्रोडक्शन कमी आहे, पण ती चांगल्या एरियामध्ये कुठल्याही एन्व्हायरमेंट मध्ये सर्वाईव्ह होते. जसं हाय टेम्परेचर आहे, ड्रॉट एरिया आहे, तिथं पण सर्वाईव्ह होऊन जाते. कोणत्याही फूड तिला दिलं त्याच्यावर पण सर्वाईव्ह होऊन जाते. पण तिचं मिल्क पाहिजे तेवढं नाहीये, मिल्क उत्पादन तेवढं नाहीये. मग त्याच्यापासून आपल्याला अशी कोणती तरी एखादी ब्रीड तयार करायची आहे जी सर्व एरियामध्ये चांगल्या प्रकारे सर्वाईव्ह पण झाली पाहिजे आणि तिचं मिल्क प्रोडक्शन पण खूप जास्त असलं पाहिजे. मग आपण काय करतो, मग यांचा क्रॉस केला जाते विदेशी गायींसोबत. जसं होल्स्टेन फ्रिजियन आणले, त्याचं मिल्क प्रोडक्शन सर्वात जास्त आहे. सर्व गायीपैकी जर तुम्ही पाहिलं तर हायएस्ट मिल्क प्रोड्युसिंग काऊ जर म्हटली पूर्ण जगातली तर होल्स्टेन फ्रिजियन आहे. मग या होल्स्टेन फ्रिजियन सोबत जर गिरचा क्रॉस केला तर तयार होणारी प्रोजेनी काय म्हणून त्यांना आपण सुपेरियर ब्रीड म्हणू. जसं दोघांचे कॅरेक्टर आपण ऑफस्प्रिंग मध्ये टाकले. ट्रान्सफर ऑफ कॅरेक्टर फ्रॉम पॅरेंट्स टू ऑफस्प्रिंग इज कॉल्ड ॲज काय, हेरिडिटी. बरोबर, इज कॉल्ड ॲज हेरिडिटी. आणि जर काहीतरी चेंज, आई वडील गोरे आहेत, पोरगाही गोराच झाला, हेरिडिटी आहे. आई वडील खूप हुशार आहेत, मुलगाही हुशार झाला, हेरिडिटी आहे. पण एखाद्या वेळेस असं होते आई वडील खूप चांगले आहेत आणि काटच अगवून निघालं, काय व्हेरिएशन आहे. तर हे काय झाले, हे जेनेटिकली चेंजेस राहतात. ब्रीड समजलं, त्याच्यानंतर स्पेसीज, ग्रुप ऑफ इंडिव्हिज्युअल. जसं वेगवेगळ्या स्पेसीज आहेत, डॉगची वेगळी स्पेसीज आहे. डॉग माहित आहे ना, कुत्रा ज्याला 4 पाय आहेत, 2 कान आहेत. मग ते सगळ्या डॉगला तसंच राहणार आहे. असं आहे का या डॉगला 4 पाय आहेत आणि दुसरा 2 पायावरच चालते, असं नाही आहे. बफेलो आहे, बफेलो असा आहे का सगळ्या बफेलो काळ्याच आहेत, एखादी गोरी आहे एकदम, तर आम्ही एकदम गोरी म्हैस पाहिली, असं आहे का नाही.
मग ती काय झाली, त्यांची स्पेसिस आहे ज्याच्यामध्ये त्यांचे सर्वांचे कॅरेक्टर्स काय राहतात, सारखे राहतात. मग ते झाले. मग जसं आपण ह्युमन आहे, ह्युमनची स्पेसिस आहे, काऊची स्पेसिस वेगवेगळी, बोस टॉरस आहे, बोस ब्युबेलिस आहे, बोस इंडिकस आहे, ओव्हिड ॲरिस आहे, कॅप्रा हिरकस आहे. ह्या काय झाल्या, शीप, गोट, काऊ, बफेलो यांच्या स्पेसिस. त्याच्यानंतर आहे आर्टिफिशियल इन्सेमिनेशन. तर आर्टिफिशियल इन्सेमिनेशन म्हणजे काय, तुम्ही कृषी प्रदर्शनीत कोण कोण गेले आहे ना, तर तिथं तुम्ही एखादे हे बुल पाहिले असतील आलेले. जसं इथं पण आलेला होता यावेळेस सुलतान, बघितलाय ना, सुलतान बघितला. नंतर अकोल्याला बाहुबली होता, जाफराबादीचा मेल होता तो बाहुबली. एक हरियाणाचा खूप फेमस होता, ज्याची 9 ते 10 करोड त्याची प्राइस होती. शेतकऱ्याच्या एका बुलची किंमत किती, 9 ते 10 करोड. तेवढी याची फोर व्हीलरही नाही, बीएमडब्ल्यू तर काहीच नाही, 40-50 लाखात, 70-1 लाखाची बीएमडब्ल्यू, 9 ते 10 करोड त्याची. मग हे जे सुपेरियर ब्रीड आहेत, असे ब्रीड जर भविष्यात तयार करायचे असले किंवा भविष्यात याची गरज पडली, तर त्याच्यासाठी त्यांचं सिमेन कन्झर्वेशन गरजेचं राहते. आणि त्यांचं सिमेन जवळपास 10,000 वर्ष, आपण नॉर्मल 100च पकडू, 100 वर्षापेक्षाही जास्त काळापर्यंत ते सिमेंट कन्झर्व करून ठेवल्या जाते. आणि ते प्रिझर्व करून ठेवल्या जाते लिक्विड नायट्रोजन मध्ये. मग एखाद्या वेळेस समजा, आता प्रत्येक वेळेस असं पॉसिबल नाही आहे. एखादा फार्मर आहे, त्या फार्मरला जर समजा आता त्याच्याकडे एखादी काऊ आहे, एखादी बफेलो आहे, मग ते बफेलो त्याच्यापासून त्यांना एखादी प्रोजेनी तयार करायची आहे. मग प्रत्येक वेळेस असं पॉसिबल नाही आहे की प्रत्येक वेळेस कुठेतरी ते एखादा दुसरा फार्मर शोधतील ज्याच्याकडे सुपेरियर बुल आहे, तो आणतील, त्याचे क्रॉसिंग या काऊ सोबत करतील आणि मग हे होईल. एखाद्या वेळेस तुम्हाला त्याला जर एखादी सुपेरियर ब्रीड पाहिजे असली, जर होल्स्टेन फ्रिजियनचं सिमेंट पाहिजे असलं त्या बुलचं, तर तुम्हाला विदेशातून बोलवावं लागणार आहे ना. मग ते आणल्यानंतर त्याच्यानंतर काय केलं जाते, त्याच्यानंतर आर्टिफिशियल इन्सेमिनेशन केलं जाते. कॉलेजमध्ये कोणी केलेलं आहे काय एक्सपेरिमेंट? कॉलेजमध्ये अॅनिमल्स जे आहेत, आमच्या वेळेस आम्हाला करून दाखवलेलं होतं. एक डायग्राम दाखवतो तुम्हाला. ही डायग्राम पहा. आता या डायग्राम मध्ये इकडे दिलेला आहे रेक्टम, रेक्टम नंतर इथं भलवा, व्हजायना, ब्लॅडर, सर्विक्स, ब्रॉड लिगामेंट, ओव्हिडक्ट, इकडे ओव्हरी आणि इथं युटेरस आहे. आता याच्यामध्ये जेव्हा आर्टिफिशियल इन्सेमिनेशन करतात, तर तेव्हा तो जो व्हेटरनरी डॉक्टर आहे, ते डॉक्टर काय करतात, हातामध्ये ग्लोव्ह घालून पूर्ण इथून आतमध्ये हात टाकतात, पोचून रेक्टम मधून. आणि रेक्टम मधून आतमध्ये हात टाकल्यानंतर ते बरोबर इथल्या ह्या ज्या नाड्या आहेत ह्या चेक करतात. आणि बरोबर आतमध्ये ते सिमेंट जे आहे ते डिपॉझिट केल्या जाते इथं अशी एक अशा प्रकारचं असं स्ट्रक्चर राहते. ज्याच्या हे स्ट्रक्चर कशामुळे राहते, सर्विक्स, तर डिपॉझिट केलेलं जे काही सिमेंट आहे हे इथून परत रिव्हर्सने यायला पाहिजे. जसं तुम्ही एखाद्या वेळेस काहीतरी आपण फूड खाल्लं, वापस येते का वर लगेच? तुम्हाला जर असं उलट केलं, वापस येते का बाहेर? नाही येणार. फक्त एखाद्या वेळेस काहीतरी ओमॅटिन होत असले तेव्हाच ते बाहेर येईल. पण आपले हे जे इथले मसल्स आहेत ओविसोफॅगस मधले, यांच्यामध्ये पेरिस्टाल्टिक मुवमेंट होते. पेरिस्टाल्टिक मुवमेंट कशी, एखादा भाग, जसं आपण एखादा घात खातो जेवणाचा, तो आतमध्ये जाताना मागून मसल आपोआप दाबल्या जातात आणि पूर्ण ते जे आहे आपण खाल्लेलं हे समोर असं लोटल्या जाते, ते रिव्हर्स येणार नाही. मग तशा प्रकारे इथं अशा प्रकारे असे झिगझॅग मुवमेंट हे स्ट्रक्चर आहे, ज्याच्यामध्ये डिपॉझिट केलेलं जे सिमेंट आहे हे रिव्हर्स येणार. आणि मग इथून इन्स्ट्रुमेंट राहते, त्या इन्स्ट्रुमेंट नुसार इथं आतमध्ये तो पाईप टाकल्यानंतर इथं ते डिपॉझिट केल्या जाते. सिमेंट डिपॉझिट केल्यानंतर, सिमेंट म्हणजेच काय, त्याच्यामध्ये स्पर्म राहते. स्पर्म आतमध्ये आल्यानंतर इकडून इथं काय आहे, ओव्हरी आहे. ओव्हरी मधून इकडून काय येतील, एग येईल. आणि इथं कुठेतरी त्यांचं गॅमेटचं फर्टिलायझेशन होईल. फर्टिलायझेशन तयार झालं की इथं येऊन ते थांबेल आणि इथं युटेरस मध्ये हळूहळू ते फेटस डेव्हलप होते. तर हे काय झालं, आर्टिफिशियल इन्सेमिनेशन. सर्वात फर्स्ट जे आर्टिफिशियल इन्सेमिनेशन आहे ते डॉग या अॅनिमल मध्ये केलं गेलं होतं. जवळपास 1770 आहे, आय थिंक 1770च्या काळात.
आणि आर्टिफिशियल इन्सेमिनेशन करण्याची मग गरज काय आहे? तर गरज हेच आहे की आर्टिफिशियल इन्सेमिनेशन चा फायदा किंवा आर्टिफिशियल इन्सेमिनेशनचा यूज करून आपण काय करू शकतो, एखाद्या सुपेरियर ब्रीडचं सिमेन कन्झर्व करून ठेवल्या जाते आणि ते खूप वर्षांनी जर समजा जेव्हा गरज पडली तेव्हा ते यूज केल्या जाते आणि त्याच्यापासून एखादी सुपेरियर ब्रीड तयार केल्या जाऊ शकते. आता हे असं कन्सेप्च्युअल आपण शिकत का बरं आहे? कारण हे कधीतरी तुम्हाला प्री नाही, मेन्स नाही, पण हे कुठं ना कुठं तरी तुम्हाला बोलावं लागणार आहे. तेव्हा येते इंटरव्ह्यू, आणि इंटरव्ह्यू मध्ये तुम्हाला अशा गोष्टी तुम्हाला कॉन्फिडेंटली बोलावं लागणार आहे जेव्हा क्वेश्चन तुम्हाला विचारल्या जातील. फॉर एक्झाम्पल, तुमची एखाद्या वेळेस डेअरी सायन्स मध्ये MSc झाली, डेअरी सायन्स मध्ये PG झालं, अॅनिमल हजबंड्री मध्ये झालं, मग तुमचा इंटरव्ह्यू कधी कधी त्या गोष्टीनं वळतो आणि तेव्हा मग तुम्हाला बोलावं लागतं. तेव्हा कन्सेप्च्युअल गोष्टी माहिती पाहिजे. नाही तर मग पाठ करणारे तर भरपूर आहेत, पण पाठ करून पाठच केलं पण विचारलं तर ते आपल्याजवळ नॉलेज खूप जमा झालं पण ते नॉलेज व्यक्तच होत नाही, तर नॉलेजचा काही फायदा नाही आहे. म्हणून नॉलेज घेत राहा आणि ते व्यक्त करत राहा. समजलं आर्टिफिशियल इन्सेमिनेशन. त्याच्यानंतर आहे फायर आणि डॅम. आता फायर आणि डॅम लक्षात ठेवायचं, हे पण क्वेश्चन असे विद्यार्थी मी तुम्हाला दाखवतो की हेही क्वेश्चन विद्यार्थ्यांनी पेपरमध्ये चुकवलेले आहेत, ज्या विद्यार्थ्याचा खूप चांगला अभ्यास आहे. मग अशा वेळेस काय केल्या जाते? अशा वेळेस मी तुम्हाला फर्टिलायझरचं शिकवताना तुम्हाला ट्रिक प्रोव्हाइड केल्या आहेत. नंतर टेम्परेट, ट्रॉपिकल, सब ट्रॉपिकल, हॉर्टिकल्चरचं शिकवताना तेव्हा तुम्हाला ट्रिक दिल्या आहेत. मग अशा वेळेस काहीतरी आपण एक तर स्वतःच ते कॅपॅसिटी तयार करा की आपण अभ्यास करताना काहीतरी आपण एक तर इमॅजिन करून किंवा तिथं काहीतरी कॉमेडी किंवा काहीतरी हे करून डिस्कशन करून त्या गोष्टी आपल्या लक्षात राहिल्या पाहिजे. जसं आम्ही अभ्यास करतो तेव्हा आम्ही याला सर आणि याला मॅडम म्हणत होतो. डॅम काय आहे? डॅम च्या समोर MA लावून द्या. डॅम म्हणजे मॅडम, फायर म्हणजे सर. मग सर आलं फायर तर काय आहे? मेल पॅरेंट ऑफ द काफ. आणि डॅम आलं मॅडम म्हणजे काय? फिमेल पॅरेंट ऑफ द काफ. जो छोटा बच्चू आहे, छोटं ते जे हे आहे काफ, त्याचं जे मेल पॅरेंट आहे ते झालं फायर आणि जे फिमेल पॅरेंट आहे ते झाला डॅम. त्याच्यानंतर काफ कशाला म्हणू आपण? काफ इथं आपण वाचल्या जाते, आपण वाचूनही घेतो पूर्ण व्यवस्थित लक्षातही राहते, पण एक्झाम मध्ये सर त्याचं किती महिन्याचं होतं ते हेच विसरलो. आणि मग असेच ऑप्शन येऊन जातात की काफचं जे एज आहे हे किती महिन्यापर्यंत राहते किंवा कोणत्या कशाला आपण काफ म्हणू. मग ऑप्शन मध्ये 6 महिने, 8 महिने, 9 महिने, 4 महिने. मग जे 6 महिन्याच्या आतमधलं ज्याचं वय आहे त्याला आपण म्हणू काफ. मग असेच क्वेश्चन तिथं चुकतात, जे आपण वाचलेलं राहते, सगळं केलेलं राहते, पण तरी कोणी 8 महिने लावून येते, कोणी 9 महिने लावून येते, कोणी 10 महिने, कोणी 4 महिने. आपापल्या हिशोबानुसार विचार केला जाते. मग तिथल्या कंडिशन नुसार आपला ब्रेनही वेगळा चालते. 6 महिने नसू शकते, 4च महिने. एखादा म्हणेन की 6 महिन्याचं असते का काफ? नाही, जास्त असू शकते, 12 महिने, एखादा 18 महिने लावून देईल. आणि पुढे हे एका वेळेस नाही, हे आता काफचं शिकू राहिलो आपण, पुढे अजून काय काय येईल? शीप येईल, गोट येईल, त्यांचं वय किती, त्यांच्या मोठ्यांचं वय किती, छोट्यांचं वय किती, पोल्ट्रीमध्ये येईल, पोल्ट्रीमध्ये ब्रॉयलरचं वय किती, नंतर लेयरचं वय किती, त्याचे छोटे जे चिक्स आहेत यांचं वय किती, आणि या सगळ्या याच्यामध्ये, आणि त्याच्यामध्ये मग पोल्ट्रीमध्ये जास्त युज केलेला आहे वीक्सचा, हप्त्यांचा. 18 हप्ते, 9 हप्ते असा युज केलेला आहे. मग हे 6, 9, 18, 16, 24 हे ऐन टाइमावर वेळेवर तुमचा सगळा गेम करून टाकतात. म्हणून माझं म्हणणं एकच आहे की जेवढा अभ्यास करत आहे तुम्ही हा एकदम परफेक्ट करा. मी म्हणत नाही तुम्हाला की 20 ते 20 सब्जेक्ट तुमचे पाठ असले पाहिजे. AFU एक्झाम किती आहे आता? 3 महिन्यांनी आहे. फॉर एक्झाम्पल 4 ते 5 महिने आपल्याकडे मेन्स साठी आहेत. तर त्या मेन्स पर्यंत तुमच्याकडून 15-20 सब्जेक्ट सोडून द्या, 10 सब्जेक्ट करा, 12 सब्जेक्ट करा, पण असे करा की त्याच्यामधून क्वेश्चन असा जरी विचारला कन्फ्युजनचा तर हा तुम्हाला जमला पाहिजे. नाही तर मग हेही वाचतो तेही वाचतो, मी काय 20 नाही सर 25 सब्जेक्ट वाचले, गव्हर्नमेंट स्कीमही वाचल्या, सगळंच वाचल्या, फुल कॉन्फिडेंटली गेलो तिथं, आणि पेपर झाल्यावर असे एकदम नाचतच येतात बाहेर. आणि मग जेव्हा मार्क येतात ना, मग तेव्हा समजते की आपलाच गेम झाला, IBPS ने आपलाच गेम केला, असं होते. तर आता 6 महिन्याचं जे छोटं बच्चू आहे याच्यापेक्षा जे 6 महिन्यापेक्षा ज्याचं जे कमी एज आहे त्याला आपण म्हणू काफ. काफ नंतर हिफर, आपल्याकडे याला कारवड म्हटल्या जाते. तर हिफर म्हणजे काय? हिफर म्हणजे 6 महिन्यापासून टू द फर्स्ट काल्विंग. काल्विंग आता सांगितलं मी, बाळाला जन्म देण्याच्या प्रोसेसला काल्विंग म्हणतात. कशामध्ये? फक्त काऊ आणि बफेलो मध्येच, हे बाकी अॅनिमल मध्ये चेंज होईल.
काऊ आणि बफेलो मध्ये ते ज्या बाळाला जन्म देण्याची जी प्रोसेस आहे त्याला काल्विंग म्हटल्या जाते. मग हिफर कशाला म्हणू आपण? 6 महिन्यापासून, आता हे जे 6 महिन्याचं आहे याच्यामध्ये मेल आणि फिमेल दोन्ही आले बरं. या काफ मध्ये मेल काफ किंवा फिमेल काफ असं म्हटलं जाते त्याला, ज्याचं वय 6 महिन्यापेक्षा कमी आहे. मग 6 महिन्यापेक्षा तर जोपर्यंत ती बाळाला जन्म देत नाही तिथपर्यंत तिला म्हटलं गेलं हिफर. आणि इकडे कोण आहे? इकडे हिफर आणि इकडे कोण आहे? बुल. तर हिफर आणि बुल यांची जोडी, त्याच्यानंतर काऊ आणि बुलक यांची जोडी. हा हिरो, ही हिरोईन, हिफर आणि हा हिरो. तर याचं पण 6 महिन्यापासून तर पुढेपर्यंत जोपर्यंत त्याचं कॅस्ट्रेशन होत नाही तोपर्यंत त्याला म्हटलं जाते बुल. म्हणजे जोपर्यंत त्याचं कॅस्ट्रेशन होत नाही. तुम्ही घोडा पाहिला असेल, घोडा पाहिलाय ना? तर जुन्या काळी कशी पद्धत होती? जुन्या काळी काय करत होते या आता तरी बर्ड्यू कॅस्ट्रेटर किंवा वेगवेगळ्या रिंग मेथड ह्या आलेल्या आहेत, पण आधी तसं नव्हतं. आधी काय करत होते? आधी डायरेक्ट त्या घोड्याचे हातपाय बांधून जमिनीवर पाळत होते आणि दगडांनी त्यांचे टेस्टिस डायरेक्ट ठेचून टाकत होते. त्याला डायरेक्ट म्हणत होते जनावर ठेचा लागते किंवा जनावर ठेचणे म्हणत होते. आणि ते टेस्टिस हे केल्यानंतर त्याला काय करत होते? कॅस्ट्रेशन करत होते त्याचं. मग हे का बरं करतात सर? कॅस्ट्रेशन का बरं करतात? म्हणजे काय गरज पडली? एवढा भयानक त्रास एखाद्या ह्युमनला करून पहा बरं. करत का बरं असतील असं काय वाटते तुम्हाला? नाही, कोणीच नाही सांगू शकत. असं काही चुकलं तर चालतंय ना, असं काही आपल्या इथं हे नाही आहे. चुकलं तर तुम्हाला तुमचे काही असं मार्क मायनस होत नाहीत. कॅस्ट्रेशन का बरं केलं जाते? कॅस्ट्रेशन करताना जसं आता बा एक गोष्ट सांगतो. जसं एखाद्या फॅमिलीमध्ये आता काय केलं जाते, आता जसं लग्न जेव्हा करतात तर काही ठिकाणी जसं मामाच्या मुलीसोबत पण लग्न करतात. पण मग त्या फॅमिलीमध्ये जर एखाद्या वेळेस एखाद्याला त्यांचे जे पूर्वज आहेत यांना जर काहीतरी भयंकर एखादा आजार असला तर ते काय होते, त्याच्यापासून तो डिसीज ट्रान्समिट होतो. जसं आता मी आहे, मामाच्या मुलीसोबत लग्न करायचं आहे. आता मामाचे कॅरेक्टर्स हे माझ्यामध्ये राहतील ना? राहतात. आधी तसं होतं, जुन्या तुमच्या घरी आजी आजोबा असेल तर यांना जाऊन विचारा. हे जर समजा एखाद्याचा कोणाचा संबंध होत असला तर हे तिथं मामाला चेक करत होते. मेन महत्व ते आहे. नवरीचे मामा, नवरदेवचे मामा हे कशासाठी आणतात? तर हे सर्वात आधी गेल्यानंतर मामा तिथं मेन असते, मामाला चेक करतात. कारण जेव्हा एखाद्या मामाचे जे पॅरेंट्स आहेत यांच्यामध्ये एखादे कॅरेक्टर जर ट्रान्समिट होत असले तर ते एखाद्या वेळेस मामामध्ये राहतात आणि मामाचे जे कॅरेक्टर्स आहेत ते त्या मुलीमध्ये राहतील किंवा त्यांच्या भाचीमध्ये राहतील, पण हे रेसेसिव्ह राहतात, ते डॉमिनन्सी शो करत नाही. मग एखाद्या वेळेस काय, जसं मी मामाची मुलगी केली तर तिच्यामध्ये ते कॅरेक्टर दिसतील नाही, पण माझं तिचं लग्न झाल्यानंतर तिच्यामध्ये काहीतरी डिफॉल्ट असला तर ते आमच्या जे प्रोजेनी होईल, आमचे जे लेकरं होतील त्यांच्यामध्ये ते दिसून येईल. जसं नाईट ब्लाइंडनेस आहे, सिकल सेल ॲनिमिया आहे असे. तर याला म्हटलं जातं इनब्रीडिंग डिप्रेशन. जसं मी मागे गोष्टही सांगितली होती एका गावची की त्या गावामध्ये खूप कमी लोक होते आणि जास्त तिथं लोकसंख्या नव्हती. त्यांचे बोट छोटे छोटे होते, हाताचे बोट, तर हाताचे पायाचे बोट एकदम छोटे छोटे. तर त्यांनी दुसरीकडे जाण्यापेक्षा त्यांनी त्यांच्या जेवढे त्यांची कम्युनिटी आहे त्यांच्यामध्ये लग्न करून घेतले. त्यांचे जे पुढे प्रोजेनी वाढत गेली आणि त्यांचा आता पूर्ण एक कंट्री बसलेली आहे, एक पूर्ण देश. तर त्या देशामध्ये कितीतरी वर्षापासून आतापर्यंतही त्यांची जी प्रोजेनी आहे, जेही बाळ जन्माला येते त्याचे हातापायाचे बोट छोटे छोटे राहतात. तर ते काय झालं, एक प्रकारचं इनब्रीडिंग डिप्रेशन, त्याला म्हटलं जातं इनब्रीडिंग डिप्रेशन. मग अशा वेळेस काय होते, म्हणून असं म्हटलं जाते, जसं सायन्सच्या भाषेत म्हटलं जाते की मग इंटरकास्ट लग्न करा. जसं इथं मी बोलत आहे सुपेरियर ब्रीडचं. एखादी मुलगी खूप हुशार आहे तर ती काय हुशार आहे, मुलगी चांगली आहे, दिसायला नोकरीवर लागली तर ती काय करेल, एखादा सुंदर मुलगा पाहायला हुशारच पाहिजे. मग काय होईल, हेरिडिटी, दोघांचं जर समजा युनियन झालं तर तयार होणारं बाळ कसं होईल, जन्माला चांगलं येईल. मग तसंच ऍनिमल मध्ये पण करतात. पण मग ऍनिमल मध्ये जर आपण कॅस्ट्रेशन नाही केलं, आता हे झाली ह्युमनची गोष्ट, ह्युमन मध्ये विचारपूर्वक राहतात सगळ्या गोष्टी, पण ऍनिमल मध्ये तसं राहते का?
अॅनिमल मध्ये जर एखाद्या ग्रुपमध्ये 2-3 बुल आहेत आणि बाकीच्या काऊ आहेत, पण त्या बुल मध्ये एखाद्याला डिसीज आहे, त्याला थोडी समजते की मला डिसीज आहे. जर एखादी काऊ हिटिंगवर आली, ती काऊ जर सिम्पटम शो करत असली हिटिंगचे, तर हा बुल काय तिच्यावर माउंट करेल, दोघांमध्ये मीटिंग होईल. मीटिंग झाल्यानंतर त्याच्यामधला एखादा जर डिसीज असला हा ट्रान्समिट होऊन जाईल ना, ज्याची काही गरजच नाहीये. आणि ह्युमनला काय आहे, इकॉनॉमिकली ते बेनिफिट असलं पाहिजे, त्याच्यापासून भेटणारं जे मिल्क आहे हे चांगलं असलं पाहिजे. नाहीतर मग त्या डिसीज थ्रू त्याच्यामुळे काही झुनॉटिक डिसीज राहतात. झुनॉटिक डिसीज म्हणजे काय की अॅनिमल कडून माणसाकडे ट्रान्समिट होणारे डिसीज. मग झुनॉटिक डिसीज असे जर अॅनिमल मध्ये होत गेले, अशा पासून खूप सारे अॅनिमलचीच प्रोजेनी, खराब अॅनिमलची प्रोजेनी तयार होत गेली, तर त्याचंच ट्रान्समिशन होईल ना सगळीकडे. मग त्याच्यामुळे काय केल्या जाते की जो सुपेरियर ब्रीड आहे तोच फक्त मीटिंगसाठी कन्झर्व करून ठेवा. बाकी याच्यामध्ये बाकीचे जे आहेत यांचं सगळ्यांचं कॅस्ट्रेशन करून टाका, आणि कॅस्ट्रेशन करून यांची एनर्जी डायव्हर्ट केल्या जाते शेतीच्या कामासाठी. आणि त्याच्या थ्रू मग माणसाने नंतर काय सुरू केलं, जुन्या काळी वाहन वगैरे नव्हते, तर मग या बैलांची एनर्जी डायव्हर्ट करून, तेव्हा जो आता टिपू सुलतानच्या काळामध्ये अमृत महल जो आहे, अमृत महलची जी ब्रीड आहे कर्नाटकची, हे सैन्याचं जे काही त्यांचं सामान होतं हे एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी ओझं वाहण्यासाठी युज करत होते. मग त्याला म्हटलं जातो आपण ड्राफ्ट अॅनिमल किंवा ड्रॉट पर्पज ब्रीड. जे काय करतात, ज्यांचं मिल्क प्रोडक्शन एवढं खास नाही आहे, ज्यांच्या ब्रीड एवढ्या खास नाही आहेत, मग त्यांना काय करा, तुम्ही शेतीच्या कामासाठी युज करा किंवा हेवी लोड जे काही वर्क आहे त्याच्यासाठी युज करा. म्हणून काय केलं जात होतं, कॅस्ट्रेशन केलं. मग ते कॅस्ट्रेशन केलं जाते. बर्डी जो कॅस्ट्रेटर आहे, ज्याच्यामुळे काय केलं जाते, जी त्यांची नर्व कॉर्ड आहे ज्याच्यामधून स्पर्मचा फ्लो होतो, ते डायरेक्ट त्या बर्डीजू कॅस्ट्रेटरनी, आता एवढं पेन होत नाही, त्याच्यानी डायरेक्ट दाबून दिल्या जाते ती कॉर्ड. किंवा त्यांच्यामध्ये एखादी रिंग, त्यांच्या टेस्टीज मध्ये रिंग इन्सर्ट करून देतात. काही दिवसांनी त्या रिंग मुळे तो जो फ्लो होणार आहे तो बंद होऊन जाते. त्या वेगवेगळ्या मेथड आहेत, त्या पण आपण समोर पाहणार आहोत. आतासाठी फक्त हे पाहून घ्या. नंतर त्याचं कॅस्ट्रेशन केल्यानंतर त्याला म्हटलं गेलं बुलक, कॅस्ट्रेटेड मेल. मग असे क्वेश्चन येतात सरळ सरळ की कॅस्ट्रेटेड मेलला आपण काय म्हणतो, बुलक म्हणतो. अनकॅस्ट्रेटेड मेलला काय म्हटलं जाते, बुल म्हटलं जाते. एखादी हिफर काऊची अशी हिफरची डेफिनेशन येऊन गेलेली आहे एएफओ मध्ये, अशी फिरून विचारली होती की बऱ्याच जणांनी ती चुकवली. मग अभ्यास करताना तुमच्या नोट्स मध्ये साधं तुम्हाला ज्या लँग्वेज मध्ये समजते त्या लँग्वेज मध्ये लिहिल्या गेलं पाहिजे की बुल कशाला म्हणतात, बुलक कशाला म्हणतात, काऊ कशाला म्हणतात, बफेलो कशाला म्हणतात. हे सगळे वेगवेगळे, हे एक अॅनिमल नाही, आपल्याला आणखी खूप सारे अॅनिमलचं पाहायचं. समजा घ्या. असा सब्जेक्ट आहे राजा, कंटिन्यू बोलावं लागते. आता सर्व्हिस म्हणजे काय, ऍट द टाइम ऑफ सेक्सच्या वेळेस जेव्हा अॅनिमल, मेल अॅनिमल जेव्हा फिमेलला कव्हर करतो त्याला म्हटलं जाते सरळ सरळ सर्व्हिस. द प्रोसेस इन विच मॅच्युअर मेल कव्हर द फिमेल इन द heat with the object to deposit the spermatozoa in the female genital tract is called as cervix. आता हे कधी होते, तर हे होते इस्ट्रस सायकल मध्ये. जसं आपल्या ह्युमन मध्ये जसं फिमेल मध्ये मेन्स्ट्रुअल सायकल येते, तर ही सायकल काही एका लिमिटेड दिवसांनी रिपीट होते, बरोबर. मग ही जी रिपीट होते, तसंच अॅनिमल मध्ये एका 21 दिवसांची ती सायकल असते, जी 21 दिवसांनी परत रिपीट होते. इथूनही क्वेश्चन येतात की या अॅनिमल मध्ये इस्ट्रस सायकल किती दिवसांची असते. हे काही अॅनिमल मध्ये 17-18 दिवसांची आहे, तर काही अॅनिमल मध्ये 21 दिवसांची आहे. मग या 21 दिवसाच्या याच्यामध्ये कोणकोणत्या फेज येतात. पहिली फेज राहते प्रो इस्टर 2 दिवसांची, दुसरी फेज राहते इस्ट्रस 1 दिवसांची, तिसरी राहते मेट इस्ट्रस 4 दिवसांची, आणि चौथी राहते डाय इस्ट्रस 14 दिवसांची. मग याच्यामध्ये जसं आता आपल्या ह्युमन मध्ये तसं होत नाही, पण अॅनिमल मध्ये काय होते, अॅनिमल मध्ये जेव्हा काऊ इस्ट्रस पिरियड मध्ये राहते, या सायकलच्या फेज मध्ये जेव्हा तिचा जो दुसरा दिवस राहते 2, 1, 4 आणि 14, याच्यामधला हा जो इस्ट्रस आहे हा राहते जवळपास साधारणतः 18 ते 24 तासांचा. हा राहते 18 ते 24 तासांचा हा काऊ आणि बफेलो मध्ये. काऊ आणि बफेलो मध्ये 18 ते 24 तासांचा जो राहते हा अॅनिमल वाईज व्हॅरी होते. जसं पिग आणि शिप मध्ये 3 दिवस 4 दिवसाचाही राहते. तर यांच्यामध्ये कसं राहते की या 18 ते 24 तासांमध्ये त्यांचं युनियन झालं पाहिजे किंवा आर्टिफिशियल इन्सेमिनेशन झालं पाहिजे. म्हणजे या 18 ते 24 तासामध्येच ते जे स्पर्म आहेत हे फिमेलच्या जेनेटिकल ट्रॅक मध्ये जाऊन पोहोचले पाहिजे. जर त्या एका दिवसामध्ये जर ते नाही पोहोचले तर तिथून
त्या काऊचा किंवा त्या बफेलोचा प्रेग्नेन्सीचा चान्स राहत नाही जर तुमचा तो टाइम हुकला तर. म्हणून जास्त त्या वेळेवर लक्ष द्यावं लागते. जेव्हा काऊ हिट मध्ये आली, मग काऊ हिटिंग जेव्हा येते तेव्हा ती सिम्पटम शो करते. ती काय करते, दुसऱ्या अॅनिमलवर माउंट करण्याचा प्रयत्न करते. नंतर जेवण वगैरे खाणं कमी होऊन जाते, तिच्या व्हल्वामधून एक थोडासा कसा डिस्चार्ज होत राहतो, मग आणि ती ओरडते, परत परत ओरडते. मग याच्यावरून हे सिम्पटम ज्यांना ओळखू आले, जर एखादा फार्मर आहे, फार्मर ओळखून घेते, जो शेतकरी आहे खूप वर्षापासून जर तो गाय जनावरांचं पालन पोषण करत असेल तर त्याला समजून जाते. मग तशा वेळेस काय करतात तर ते एखादा मेटिंग करण्यासाठी एखादा बुल बोलवून घेतात, किंवा मग आर्टिफिशियल इन्सेमिनेशन करायचं असलं तर मग व्हेटरनरीकडे कॉन्टॅक्ट करतात. किंवा काही तब्येत वगैरे खराब झाली तर मग व्हेटरनरी डॉक्टरही सांगून देते की काऊ हिटिंगवर आलेली आहे, याच पिरियड मध्ये तुम्हाला काहीतरी त्यांचं मीटिंग घडवून आणावं लागेल, तेव्हाच कुठेतरी प्रेग्नेन्सीचा चान्स बनते, नाही त्याच्याशिवाय होत नाही. मग या 18 ते 24 तासाच्या मधातच ते झालं पाहिजे. अरे समजून राहिलो ना काय म्हणून राहिलो तो, फायदा नवीन नवीन आहे. नाही तर मग सर गेलं सगळं डोक्यावरून, आल्या आल्या सरनं लावलं डायरेक्ट. समजून राहिलं ना. नाही समजलं तर विचारायचं, इथं नाही विचारा वाटलं तर बॅच झाल्यानंतर विचारायचं. पण जेव्हाचा टॉपिक तेव्हाच क्लिअर करा, नाही तर हे मग समोर गेल्यानंतर भारी जाते. बरं, आता प्रिव्हियस बॅचचाही एक्सपिरियन्स आहे, त्यांना माहिती असेल समोर गेल्यानंतर कसं होते. तो समोर गेल्यानंतर टेस्ट मध्ये मार्क येत नाहीत. मग त्याच्यानंतर आहे कन्सेप्शन. कन्सेप्शन म्हणजे काय, स्पर्म आतमध्ये गेले, तिकडून ओव्हरी मधून एग झाले, या दोघांचं युनियन फर्टिलायझेशन तिथं झालं, गॅमेट तयार झाले, फर्टिलायझेशन तयार झाले, त्याला मग सक्सेसफुली जर झालं तर त्याला म्हटलं गेलं कन्सेप्शन. नाही झालं तर तिथून काय होतात, तो एग रप्चर होऊन जाते आणि तिथून ते पूर्ण जे काही आतमध्ये प्रोसेस सुरू आहे हे डिझॉल्व्ह होऊन जाते, कारण वेगवेगळे हार्मोन्स तिथं काम करत राहतात. जसं मिल्क सिक्रेशन साठी वेगळं हार्मोन, लेट डाऊन ऑफ मिल्क साठी वेगळं हार्मोन. त्यांच्या जेव्हा जसं आपल्या ह्युमन मध्ये राहते, आपण जर समजा आनंदी असलो, खूप खुश असलो तर ऑक्सिटोसिन हार्मोन रिलीज होत राहते. जर आपल्याला एखाद्या गोष्टीची भीती वाटत राहते, तुम्ही करून पाहा, रात्री एखादा हॉरर मूव्ही पहा आणि दुसऱ्याने एखाद्याने म्हणू द्यावं की त्या खोलीत थोडीशी वाजली गड्या, ते जरी वाजली नसली आणि ते हवेने वाजली, तो दरवाजा कशाने वाजला तरी आपल्याला ते फील होते. आणि जर ते थोडाफार जरी आवाज आला, मग तेव्हा तुम्हाला भीती वाटत असली तर त्याच्यामध्ये एखादा आपला मित्र मैत्रीण हे ऍड्रिनलिन वाढवून देण्याचं अजून काम करते. हे एन्झाईम सारखे काम करतात. मग तिथं मग हे काय करतात, खरंच वाजली, मग भीती वाटत गेली तर भीती आणखी वाढत गेली तर ऍड्रिनलिन सिक्रेट होते. जर तुम्ही जर समजा तिथंच एखाद्यानं जोक केला किंवा काही तिथून जर वातावरण चेंज झालं तर मग तिथं ऑक्सिटोसिन सिक्रेट झालं. तसंच काऊ आणि बफेलो मध्ये राहते. तुम्ही पाहिलं असेल, गाई म्हशीचं दूध काढत असलो तर तुम्हाला समोर तिथं थांबू देत नाहीत. गेले आहे का लहानपणी कधी तिथं? आम्ही तर गेलोच आहे. तिथं गेले तर तिथं एखादा झपका बसते, नाही तर चल दूर होय तिकडे. मग आणल्यानंतर ते काय करतात, एखाद्या वेळेस तो जो दूध काढणार आहे तो गाणे म्हणते, नाही तर तिथं गाणे वगैरे लावल्या जाते. तिला ढेप कशासाठी खाऊ घालतात, तिचं लक्ष त्याच्यामध्ये राहिलं पाहिजे की आता खाणं चालू आहे. मग तेव्हा काय करते, काऊ ऑक्सिटोसिन रिलीज करते. मग ऑक्सिटोसिन म्हणून आपल्याला विचारते की लेट डाऊन ऑफ मिल्क साठी कोणता हार्मोन रिस्पॉन्सिबल आहे, तर ऑक्सिटोसिन आहे. मग ते अशा प्रकारे रिस्पॉन्सिबल आहे की तेव्हा तशा वेळेस काय राहते, काऊ एकदम बफेलो आहे, एकदम हॅप्पी राहते, आनंदी, काही टेन्शन नाही. मग तशा वेळेस आणि तिथं तुम्ही काहीतरी थोडंफार जाऊन असं वाघाला घाबरता का, आपण केला आणि ते तसं करून पहा, ते लगेच दूध देणं थांबून देते. मग तेव्हा काय वेळेस तशा वेळेस तिला भीती वाटते किंवा तशा वेळेस ते व्यवस्थित फील करत नाही. आणि एखाद्या वेळेस नवीन माणूस जरी आजूबाजूने गेला, जो रेग्युलर फार्मर आहे तो तिला व्यवस्थित चारा टाकते, तुम्ही असं जाऊन पहा तर तुम्हाला डायरेक्ट शिंगावरही उचलू शकते. जो रेग्युलर आहे त्याच्या वेळेसच ते व्यवस्थित राहते, नाही तर दुसऱ्या माणसाला दूधही काढू देत नाही, नाहीतर डायरेक्ट लात मारून दूधही सांडून टाकते. तुम्ही डायरेक्ट 2-3 गलंडत दुसरीकडे. तर ते झाला हार्मोनचा खेळ. मग तसेच हार्मोन पूर्ण बॉडीमध्ये काम करत राहतात. ते आपण ईस्ट्रस सायकल जेव्हा पाहू तेव्हा पाहू. त्याच्यामध्ये वेगवेगळे हार्मोन काम करतात, कोणता हार्मोन कशासाठी काम करते. सध्यासाठी एवढं लक्षात ठेवा की ऍड्रिनलिन कशासाठी, तर मिल्क स्टॉप होऊन जाते, आणि ऑक्सिटोसिन कशासाठी, लेट डाऊन ऑफ मिल्क साठी. आणखी एक राहते प्रोलॅक्टिन, तो काय राहते, सिंथेसिस ऑफ मिल्क साठी. त्याच्यानंतर आहे गेस्टेशन.
तर गेस्टेशन म्हणजे काय, एक आहे गेस्टेशन आणि दुसरा आहे गेस्टेशन पिरियड. गेस्टेशन म्हणा, जेस्टेशन म्हणा. तर गेस्टेशन म्हणजे काय की अशी कंडिशन ज्याच्यामध्ये काय आहे की ती जी काऊ आहे किंवा ती जी फिमेल काऊ, फिमेल बफेलो आहे, ती जी फिमेल माता आहे, ती तिच्या पोटामध्ये त्या बाळाला, जसं आपली आई 9 महिने आपल्याला पोटात ठेवते, तसंच 9 महिने पोटात ठेवण्याच्या त्या कंडिशनला म्हटल्या जाते गेस्टेशन. जसं 9 महिने आपण पोटात राहिलेलोच आहे, तर ते 9 महिने त्याच कंडिशनला म्हटल्या जाते. हळूहळू आपलं एका छोट्याशा स्पर्म पासून आणि एग पासून एवढा मोठा ह्युमन तयार झाला. आणि ते मग ते कंडिशन तयार हळूहळू डेव्हलप होण्याच्या प्रोसेसला म्हटलं आहे गेस्टेशन. आणि तो जो पिरियड आहे जेव्हापासून एग आणि स्पर्म यांचं सक्सेसफुल युनियन झाल्यानंतर तिथून हळूहळू जे फेटस डेव्हलप होते, तिथून पासून तर जोपर्यंत प्रेग्नेन्सी होत नाही तिथपर्यंतचा जो पिरियड आहे तो झाला जेस्टेशन पिरियड. मग ह्या गेस्टेशन पिरियड वरून पण कोणी क्वेश्चन विचारलेले आहे. मागचे क्वेश्चन पेपर एखाद्या वेळेस पाहायचे, नाही तर मी टाकतो क्वेश्चन. ते क्वेश्चन डायरेक्ट विचारलेले आहेत की व्हॉट इज द जेस्टेशन पिरियड ऑफ काऊ, व्हॉट इज द जेस्टेशन पिरियड ऑफ बफेलो. मग हे आहेत वेगवेगळे. जसं आता 285 प्लस मायनस 5. मग ऍक्च्युअल असंच होत नाही, रिअल कंडिशन मध्ये हे व्हॅरी होते. जसं ह्युमन मध्येही होते. तुम्ही पाहिलं असेल एखादं हेल्दी बाळ असलं ते लवकर जन्माला येते. एखादा म्हणतेच ना अरे मी 8.5 महिन्यातच जन्माला झालो, एखादा म्हणते मला 10 महिने लागले. तर हे मग तिथल्या कंडिशनवर, फूड इंटेकवर, या सगळ्या गोष्टीवर ते डिपेंड होते. मग याच्यामध्ये तसंच मग एखाद्या वेळेस 270 दिवस होते, कधी 280 दिवस, कधी 290 दिवस. तर हे काय झालं प्लस मायनस 5 तिथून तुम्ही गृहीत धरायचं. बफेलो मध्ये 315 प्लस मायनस 5, शिफ्ट मध्ये 150 दिवसांचा. आणि पार्च्युरेशन म्हणजे काय, ऍक्ट ऑफ गिव्हिंग बर्थ, बाळाला जन्म देण्याच्या प्रोसेसला म्हटलं आहे पार्च्युरेशन. आणि तेच पार्च्युरेशन काऊ आणि बफेलो त्याच्यामध्ये म्हटलं आहे कालवी. लॅक्टेशन पिरियड म्हणजे काय, त्यांचा दूध देण्याचा जो कालावधी आहे. गाय अशी आणली आपण घरी लगेच दूध देते का, ती जेव्हा बाळाला जन्म देते, बाळाला जन्म दिल्यानंतरच मग त्या बाळाला पाहूनच त्यांच्यामध्ये हार्मोनल चेंजेस होते, तेव्हाच ते मिल्क सिक्रेट होते, तिथून पासूनच दूध द्यायला सुरुवात. ते झालं लॅक्टेशन पिरियड. ड्राईंग ऑफ, इट इज द प्रोसेस ऑफ ड्राईंग अ लॅक्टेटिंग बट प्रेग्नेंट काऊ ड्राय. ड्राईंग ऑफ आणि ड्राय पिरियडचा कन्सेप्ट आपण उद्या पाहू. उद्यापासून सकाळी, आज सकाळी पण मी इथपर्यंतच घेतलं, उद्यापासून आपलं कंटिन्यू सुरू राहते. समजलं का? पण समजलं असेल तर खरंच सांगा, नाही तर मग काहीतरी तोंडावर गंमत गंमत, नाही नाही सर समजलं समजलं, असं नाही ना. ठीक आहे, बाकी उद्या सकाळी कंटिन्यू करू.